येतो मी वहिनी. आता परावच भेटणार नाही तर पराग मुसून जाणार. घरात दुसरा कोणी नाही ना? तुला चांगलंच माहित आहे, पण तरी माझ्या प्रतिज्ञेचा शेवटचा प्रवेश पूर्ण करण्यासाठी प्रतिज्ञा पूर्ण होत आली आहे. फक्त लालसा शिल्लक राहिली आहे. शेवटी आपल्या मनासारखंच केलं. मला देशाच्या ठिकाणी आणलंस तरी तुझं समाधान नाही झालं पराग. माझ्या म्हणण्याप्रमाणे अक्षरशः तुझ्या आयुष्याच्या वापास नाही हाताला माझा आता विजय. पण अजून मी संपूर्ण विजय होण्यास आणि तू पराभूत होण्यास काही क्षण शिल्लक आहे. त्या क्षणाची मी सुशीलच्या मनापासून आतुरतेने वाट पाहत होतो. आज ती वेळ जवळ आली आहे, अगदी जवळ. काय करणार आहेस तू माझा? कुठं भेटणार आहेस तू ह्यांना? माझ्यासारख्या गरीब बाईला का सोडतोयस तू पराग? तर आहे माझ्याजवळ माझ्या भावनेशी तू अपेक्षा केली म्हणून अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे तू माझ्याबरोबर लग्नाला नकार दिला. त्या दिवशी हात साफ दिवासला गेला आणि तुझ्या सर्वांसाठी होळी काढ्यात दुरून बसला. पहिला टंग बाळला तो तुझ्या स्वतः केव्हा होय बेत मारला. पण सही सलामत शिको पार्टीला असं न राहतात सत्य करायचा मी जीवाच्या हातून करून घेतला. अगदी बिनबोपाट बिचारा सुशील त्या बळी पडला. दुर्दैवी जीवन अगं दुर्दैवी जीवन पोलिसाच्या सापळ्यात अडकून अंधार कोठडी कायमचा तांबला गेला. काय गमत आहे बा. कर्म करतो तो ती बिनधास्त फिरतो पण आपल्या अक्कल उशारीवर मात्र मित्रांना जन्माच्या अड्डा तो वाईट पडला बिचारा सुशीलचं. पण त्याला सांगून तो ऐकला नाही. तुझ्या बरोबर लग्न केलंय त्याने. मग मला माझ्या मार्गाने जावं लागला. अरे तुला काही शिक्षा द्यायची होती की मला द्यायला हवी होती? माझ्या सुशीलला का मारलंस तू? का त्याच्या जीवावर उठलास? कळेल आता तुझं हे पांढरं कपाळ पाण्यात जे चूक आहे ते सुशीलला माझ्याशिवाय कसं मिळालं असतं का? माझ्या मनात नसलेल्या त्याच्यातील नायकीसारखी. मी तुझ्या पाया पडते पण मला अजून चिडू नकोस. खरंच मी पाया पडते तुझ्या. याबद्दल माझ्या मनात दया येणं शक्यच नाही. कारण यावेळी त्यावेळी तू माझा अपमान केला नाही. त्या शब्दाने अवहेलना केलीस तू माझी. हे तू विसरले असतील पुन्हा पण मी विसरण्याची शक्ती नाही. कुठल्याही पोरीने आतापर्यंत माझा अपमान केला नाही. तुझ्यासारख्या एका ठिकाणी त्या दिवशी माझा अपमान केलास. उपेक्षा केलीस तू माझी. नाहीतर मी तुझ्या बरोबर लग्न केलं असतं तर का मला सुखाच्या राशीवर ठेवलं असतं तू? याबद्दल आता विचार अशी झाली नसती. अशी रडत राहिली नसती. 2 वेळेला 4 सुखाने खास घास खाल्ले. एवढी कंटाळली. अगं मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही. आता जरी तयार झाली तरी
कारण हिंगून फेकून दिलेल्या फुलाला पुन्हा उचलून हृदय कवटाळणारा माणूस मी नाही. आज माझ्या असून सुराचा खरेदी फोन करणार आहे. चल बेडरूम मध्ये चल. नाही मला. पण मी जे करतो तेच अगदी बरोबर आहे. यावेळेस सर्वांचे सगळे रस्ते सारे बंद केले आहे मी. कुणीही तुला वाचण्यासाठी येणार नाही. आणि तसाच कोणी धडपडायला आला तर त्याला शेवटची धडपड करायला लावला. माझा जीवला दोस्त माझ्या खिशात पण बसलेला आहे. नाही मला सुशेची शपथ आहे तुम्हाला. असं काही करू नका. मी पाया पडते तुझ्या. क्षणाला भास होणारे रात्री अपरात्री दादा असो माझ्या स्वप्नात येऊन दादा म्हणून हात मारणारी ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तो प्रभा. आई वडिलांना मुकलेला धाकट्या बहिणीला चुकलेला मी अभागी रस्त्याने फिरत होतो. कोणी दया येऊन दिला तर खाऊ लागलो. रस्तो भेटला त्याला विचारलं हो इथून जाताना छोटी मुलगी पाहिली का तुम्ही? पण तर नाही मिळत. कोणी छोटी मुलगी दादानी दिसली की धावत जाऊन विचारलं. मला खात्री होती गळ्यातील बगड होतो नाही हाताचे कोपऱ्यावरती पुण्यावरती माझ्या प्रमाणात नशीब होती. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस लॉरी
उसळ पाव घेऊन रात्रीचा कुट पाजून विसावा घेतो. पण लोके मात्र किंवा पहाड चोपडे समाज कारण माझ्या आईच्या आठवणी बहिणीची ओळख सांगणार तोच एक माझ्याजवळ फक्त पुरावा होता ग. पण एक दिवस एक क्रूर प्रसिद्ध गँगने मला काढलं. मला नोकरी देतो असं सांगून आपल्या अड्ड्यावर घेऊन गेलो. तो होता मोनेदाराचा. हळूहळू मी त्याच्या वाईट कामात अगदी तरबेज चालतो. मोनेदाराचा उजवा हात म्हणून ओळखू लागलो मी. 2 वर्षापूर्वी मोनेदाराचा स्कूटर अपघातात वाढला. त्या दिवशीपासून लोक मला पराग दादा म्हणून ओळखू लागले. मी लहान असताना किती आवडीने माझं नाव बदलून दिलं होतं. पराग मुजुमदार. गेल्याच वर्षी माझी अंतिमाची भेट झाली. हळूहळू दोस्ती वाढली. तिच्या घरी येणं जाणं सुरू झालं. तिथं तू दिसली मला. वाटलं किती सुंदर सास तरुणी आहे. लग्न करावं तर विचार करावं. पण तू नकार दिलास आणि मी दुखावलं गेलो. आणि पुढे पिशाच होऊन गेला. पण कोणी केलंय? मी केलंय. या परागने आपल्या पिढीचं माणसाचं उठवलं. या जगातलं एकच आधार होतं ती हरवली तेव्हा प्रभा म्हणून धाव पडणारा पराग वयात आल्यावर तिच्या प्राप्तीच्या अभिलाषा धरून मागे धावत लागला. नकळतच ती गुन्हा घडल्या गव्हाच्या आतून. बहीण भावाची किती गोड असते ना ते. पण मी कसला भाऊ. मी चंडाळ राधाबाई. स्वतःच्या पाठच्या बहिणीला माणसात उठविणारा निर्णय राधाबाई मी. तिला शिराच्या फिरून उठणारा मीच राक्षस आहे. पराग कोणी नाही. पराग मी आहे पापी तरुण. होय रोड प्रसिद्ध झाला पराग मुजुमदार. काही बोलू नका. कुणी काही बोलू नका. पश्चाताप कराय मला. पश्चाताप. दुसऱ्याची क्रूर चेष्टा करणारा या पराची दैवानं क्रूर चेष्टा केली आहे. आतापर्यंत दुसऱ्याची क्रूर चेष्टा करणार होतो मी. पण आजच तरी त्याची क्रूर चेष्टा केली. माझ्या लाडकी बहीण प्रभा बेटा मी तुझा अबाकी भाऊ. अगं थोरला भाऊ मी तुझा. या तुझ्या दुर्दशेला मी तुझा भाऊ. तुला विधवा करणारा तुझा प्रेमळ भाऊ मी. यापुढे तोंड कोणाला दिसणार नाही. आज हसत परामर्श स्वीकारला. अगदी हसत तुला तुझ्या मनावर हात उठला कसा?
केलेलं कर्माचं प्रायश्चित्त खरं? खरं? प्रभा बेटा लडके बहीण या तिच्या पापी भावाचं डोकं आपल्या मानेवर गेलं काय थोड्याच वेळाचं सोपे आहे कवटे थोड्याच वेळाचं असं म्हणू नकोस पराड. रडू नकोस का रडू नकोस का तू खूप त्रास दिलाय कवटे तुला त्रास दिलाय नाही नाही पराड. प्रभा फक्त एकदाच दादा म्हणून हात मार्ग ती हात तू मोठी झाल्यावर पहिल्यांदाच ऐकणार आहे आणि ती सुद्धा शेवट मंडळाच्या दादाच्या पराड दादा. पराड. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय